आणि यानंतर आता एक दुःखद बातमी आहे। स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं निधन झालंय। त्यांच्या निधनानं स्वराचा एक जादुई प्रवास थांबलाय। चिरतरुण सूर हरपलाय। वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसलेंनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचं पार्थिव आता ब्रिच कँडी रुग्णालयातून लोअर परळमधल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलंय। तर उद्या दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आशा भोसलेंना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं। तब्बल 6 दशकं आशा भोसलेंनी सिनेसृष्टीत आपल्या गाण्यांना आवाज दिला। आशा भोसलेंनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू यासह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत। दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत आशा भोसलेंनी अनेक अजरामर गाणी गायली। दम मारो दम आणि ओम शांती ओम यासारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसलेंनी इंडस्ट्रीला दिली। मुलगा आनंद भोसलेंनी माध्यमांसमोर येत आशा भोसलेंच्या निधनाची बातमी दिली। माझी आई श्रीमती आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे। उद्या दुपारी सकाळी 11 ते 2 त्यांच्या ज्या तिथे राहायच्या कासा ग्रँड लोअर परेल तिथं लोकांनी येऊन त्यांना भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि 4 वाजता दुपारी उद्या शिवाजी पार्कला त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत। आशा भोसलेंच्या पार्थिवाचं सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे। आशा भोसलेंवर छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। आशा भोसलेंना प्रकृती अस्वस्थ असल्यानं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दिग्गज गायिका आशा भोसलेंच्या निधनानं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे। वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून संगीताची सेवा केली ती अखेरच्या श्वासापर्यंत। या देशामध्ये सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या। आणि जगातलं हे वेगळं उदाहरण असं होतं की 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 90व्या वर्षी 3 तास कॉन्सर्ट करणाऱ्या आशाताई होत्या। दरम्यान भारतीय संगीत क्षेत्रातील स्तंभ कोसळला अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे। पाहूयात। भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला। त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला। त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्व होत्या। लता दीदीनंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभाप्रमाणे उभ्या होत्या। भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला। त्यांचे गाणे हेच त्यांचे अमरत्व राहील।